नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आयुष्यामध्ये जे काही होत असतं ते आपल्या भल्यासाठीच होत असतं. त्यामुळे आपल्या आयुष्यात जे काही होतं त्याची जास्त चिंता करत बसू नका. आपल्याला जर कोणत्याही कामात वारंवार अपयश मिळत असेल तर घाबरू नका. आपल्याला त्या अपयशामधूनच यश प्राप्त करण्याची ताकद मात्र नक्कीच मिळेल. तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. जे तुम्हाला भेटले आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि जे तुमच्याकडून गेले आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका. त्यामुळे तुम्ही जीवनामध्ये खूप आनंदी राहाल. वाईट लोकांना बोलल्याने जर ते सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊच दिलं नसतं. त्यामुळे ज्याला जसं करायचे आहे तसे करू द्या. तुम्ही त्यांच्या नादी लागून तुम्ही तुमचे आयुष्य का खराब करून घेताय? एक गोष्ट सांगू का मित्रमैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यावर तुम्ही कधीही नाराज होऊ नका. कारण जसं आयुष्य तुम्ही जगताय ते कोणाचं तरी स्वप्न देखील असू शकतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यावर नाराज होऊ नका. तुमचा संपूर्ण वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवा. कारण आजकाल नाती माणसांनी नाही तर पैशांनी बनलेली असतात. हेच आजकालचं सत्य आहे. उशिरा का होईना पण देव सगळ्यांचंच ऐकतो. फक्त देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेवला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे हवा कधीही एका दिशेने वाहत नाही, वेळोवेळी बदलत राहते, त्याचप्रमाणे माणसाचं नशीब सुद्धा वेळोवेळी बदलत राहते. त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका. चांगली वेळ येण्याची वाट पहा आणि आपले कर्म करा. देव त्यांचे पण ऐकतो जे कधीही बोलून दाखवत नाही. ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिले पाहिजे. कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला पाहिजे. देव आपल्याला तर तेच देतात जे आपल्यासाठी चांगले आहे. त्यामुळे देवावर विश्वास राहू द्या. दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागतो. हे तुम्ही सुद्धा आपल्या जीवनामध्ये पाहिलंच असेल. कारण फळ देणाऱ्या झाडांनाच दगडांचा मार देखील खावा लागतो. देवाला जे पाहिजे असतं ते होतं. खरं तर मित्रमैत्रिणींनो, प्रार्थना शब्दांनी नाही तर मनाने केली पाहिजे. तेव्हाच ती लवकर देवापर्यंत पोहोचते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा तिरस्कार कधीही करू नका. कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केले आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात. नेहमी धीर धरा. कधीही निराश होऊ नका. कारण ज्याने तुमचं नशीब लिहिलं आहे तो या जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे. आपल्याला शिक्षण तर कुठूनही घेता येतं, पण संस्कार फक्त आपल्याला आपल्या घरातूनच मिळत असतात. कोणाचंही कौतुक नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढं करा, पण अपमान नेहमी विचार करून करा. कारण अपमान ही अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यानंतर व्याजासकट परत मिळत असते. पैसा आणखी एक गोष्ट सांगतो, भले मी तुमच्या सोबत वरती येणार नाही, पण जोपर्यंत मी तुमच्या बरोबर खाली आहे तोपर्यंत तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही. तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधरू शकत नाही, पण आज मेहनत करून तुम्ही तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच सुधारू शकता. हे लक्षात ठेवा. पैसे नेहमी एकच गोष्ट सांगतात, जर आज तुम्ही मला वाचवले तर उद्या मी तुम्हाला वाचवेल. आपल्या आयुष्यामध्ये या 4 गोष्टी करणं आजच सोडून द्या. आयुष्यात नेहमी तुम्ही सुखी आणि आनंदी राहाल. नंबर 1, सगळ्यांना खुश करणं. 2, दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवणे. 3, भूतकाळात जगणे. 4, स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमी लेखणे. पारख केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच परक नाही. श्रीकृष्ण सांगतात, पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे. कारण धोका आणि शाबासकी नेहमी पाठीवरच मिळते. बऱ्याच वेळा मनात येतं की हार मानावी, पण नंतर लक्षात येतं की अजून तर खूप लोकांना चुकीचे सिद्ध करायचे आहे. स्वतःचा आनंद दुसऱ्यांवर अवलंबून ठेवू नका, नाहीतर नेहमीच गुलाम म्हणून जगावे लागेल. खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते. वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही, तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देत असतो. त्यामुळे वेळेचा वापर व्यवस्थित करा.
कोणाचीही कदर करायची असेल तर तो जिवंत असताना करा. मृत्यूनंतर तर परके लोक सुद्धा रडून जातात. जी व्यक्ती कधीच त्याचे दुःख कोणाला सांगत नाही याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात काहीच दुःख नाही. दुःख लपवण्याचे त्याचे एकच कारण असतं की त्याला माहिती आहे हे जग दुःख दूर करणार नाही, उलट वाढून ठेवेल. हे जग जखमेवर क्रीम लावणार नाही, मीठ सोडणार आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांची खुशी आणि आनंदाविषयी विचार करतो, नेहमी दुसऱ्याची कदर करतो, माहित नाही तो आयुष्यामध्ये एकटा का पडतो. स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जगलं पाहिजे आणि समजूतदार नाही तर देहाने वेड बनलं पाहिजे. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो. तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.